म्हणजे असं पण नाही की हा मूव्हिंग आहे. हा गेली रिक्षा खाली. हो लेजिट रॉंग वेला दोन्ही साईडनी गाड्या जातात आणि आपण मधून चालवतो. सो हॅलो मंडळी, मी भरत सावंत पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो बी ब्लॉगमध्ये. आणि आज आहे तारीख 1 जून. सकाळचे वाजले आहेत 6:27, ऑलमोस्ट 6:30ला निघालो आहे मुलुंडवरून. आणि आजचा जो प्लॅन आहे ती आपली पहिली मॉन्सून राईड आपण करतो आहे. शॉर्ट राईडच आहे, चाललो आहे इथे जवळच कोंडेश्वरला. सो असा काही फिक्स प्लॅन नव्हता. सकाळी लवकर जाग आली आणि त्यानंतर बघितलं तर 1 जून होता, सॅलरी पण क्रेडिट झालेली. मग चला निघूया आणि निघालो. ही आपली पहिली मॉन्सून राईड आहे. असा पाऊस आत्ता तरी दिसत नाही आहे, रात्री पडून गेला आहे. होपफुली आपलं पुढे आय थिंक रस्त्यात लागेल पाऊस बदलापूर साईडला. बघूया तोपर्यंत. बरेचसे रायडर दिसतात, तो थोडा आय थिंक अर्ध्यापर्यंतच मला दिसतील. त्यापुढे सगळे लोणावळा साईडवाले असणार. आपण थोडा ऑफ साईडला झालो आहे की म्हणजे बदलापूर साईडला. मोस्ट ऑफ द रायडर आता लोणावळा जात असणार. आणि सॅटर्डे संडे लोणावळा खूप पॅक असतं. सो हा पहिला ब्रेक फ्युल अप करायला आणि की ऑलमोस्ट संपला आहे. सो 0 चेक, टँक फुल. 1053 रुपये ऑलमोस्ट एवढ्याचं पेट्रोल बसले. आणि चला आता थेट गाडी आहे. ऑलमोस्ट बऱ्याचशा ब्लॉगमध्ये मी शेलचं प्रमोशन करतो. ॲटलिस्ट 50-60 लिटर पेट्रोल तर मला त्यांनी असं फ्रीमध्ये द्यायला पाहिजे दर महिन्याला. सनराईज तर खूप आधी झाला. नॉर्मली आपल्या राईड जेव्हा सुरू होतं सनराईज त्यानंतर होतो, पण आज बराच लेट होत. 6 होते जसं की मी बोललो. माझा काही प्लॅन नव्हता, असंच निघालो आहे. चला बघूया पुढे. सनराईज तर ऑलरेडी झाला आहे म्हणजे असं बोलू. आणि ढगाआडच आहे, सूर्य काही दिसला नाही आहे, पूर्ण वेळ ढगाआड आहे. तर मग पोचलो आता घणसोलीला. आणि इथून आपल्याला ब्रिजच्या खालून जायचं आहे, लेफ्टला जायचं आहे. इथून जो टुवर्ड्स डोंबिवलीवाला रोड आहे तिकडनं जाणार आहोत. इथून जाऊन पुढे थेट लेफ्टच्या दिशेने. सो लेफ्ट आणि मग सरळ सरळ सरळ. हो, मग थोडं झाडाच्या पुढे गेल्यावर घ्याल कशासाठी. क्लाउड्स आहे वाटतं पुढे, पाऊस आहे चांगलाच. म्हणून त्यासाठीच मी ग्लोव्ज वगैरे घातले नाहीत. आहेत टॉप बॉक्समध्ये आहेत ग्लोव्ज, पण असं वाटलेलं की पाऊस होईल त्यामुळे मी सेफर साईड ते घातलेच नाहीत. कारण की ते एकदा भिजलं की मग ते सुकायला पण खूप वेळ घेतात आणि त्या ह्याच्यामध्ये आपण चालवू पण शकत नाही. समोर ट्रॅफिक जाम आहे. अच्छी बाईक तर निघेल बाजूबाजूने. थांबून असलेलं ट्रॅफिक आहे, म्हणजे असं पण नाही की हा मूव्हिंग आहे. हा गेली रिक्षा खाली. कशाला घालतोय, आताही निघणार पण नाही. अरे नको बाबा, पाडशील. आई खतरनाक रायडर आहे. चल लवकर. अच्छा हा आय थिंक तो राईट पण नाही आहे, हे होतं रॉंग वेला टाकायसाठीच चाललं आहे. बाईक ठीक आहे का, कोपऱ्या निघून जातात, पण एवढ्या मोठ्या गाड्या रॉंग वेला आल्या की झालं ना, दोन्ही साईड पॅक. हे डेंजर आहे इकडे. वा खतरनाक रायडर.
हो लेजिट रॉंग वेला दोन्ही साईडनी गाड्या जातात आणि आपण मधून चालवतो आहे. हे बिलकुल रेकमेंडेड नाही आहे. मुंबईमध्ये करावं लागतं की हे बघा पुढे सुद्धा लोक लेजिट गाडीतनं उतरून उभे राहिलेत. एवढ्या वेळापासून हा जॅम लागला आहे. हा राईड घ्यायला तर माहीत नाही किती वेळ गेला असता आपला अजून. सो बाईकचा ॲडव्हान्टेज घेत आपण पुन्हा एकदा निघालो आहे सपाजाप आणि सूर्यदेवतांचं दर्शन. हेच जर आता गाडीत असतो ना लटकलेलो. हे पोचलं आपण शेळफाट्याला. जायचं आपल्याला इथून सरळ एकदम टुवर्ड्स डोंबिवली आणि मग पालावाच्या नंतर राईट बदलापूर पाईपलाईन रोड. सात वाजून 9 मिनटं ऑलमोस्ट जवळपास पोचलो. हा लेफ्ट साईडला जो रस्ता तो जातो बारवी डॅमकडून. तिथून आपण माळशेजला जाऊ शकतो. तो पण एक जबरदस्त सिनिक रूट आहे आणि रस्त्याची कंडिशन खूप चांगली आहे यावेळेला सध्या तरी. सिमेंटचा रोड आहे बऱ्यापैकी आणि पण मध्ये मध्ये जे स्पीड ब्रेकर आहेत ते खूप जास्त म्हणजे प्रमाणाचे भार मोठे करून ठेवतात. माझी जर गाडी असती तर फॉर शुअर तिथे घासली असती. हे आपण आलो आहे इथून घ्यायचं आपल्याला राईट. सर जो रस्ता जातो तो जातो आहे माथेरानला. सॉरी नेरळ माथेरान रोड. पुढे जाऊन राईट घेतलं की नेरळ माथेरान रोड आहे. हो या रोडचे पण लागलेत टुबुक. इथूनच पुढे आहे कोंडेश्वर आणि हा एरियात दरवेळेस आम्ही जेव्हा ब्लॉक केलं तेव्हा सांगितलं आहे इथे या एरियात एंटर झाल्या केमिकलचा बेकारवाला स्मेल यायला लागतो. सो तुम्ही जर इथे फर्स्ट टाईम येत आहे तर फॉर शुअर मॅप लावूनच या कारण की आतमध्ये खूप जास्त लेफ्ट राईट आहेत. एकदा आपण काय डेंजर ब्रेक मारतात मध्येच. एकदा आपण ह्या रस्त्याला लागलो की मग इथून सरळ पुढे पण आहेत 1-2 राईट आहेत पण त्यातल्या यात क्लिअर आहे. इथपर्यंत यायचा जो रस्ता आहे तो पूर्ण गावातून लेफ्ट राईट करत यावं लागतं. तर मग इथून पुढे प्रॉपर सिनिक असा रस्ता सुरू होतो जे की शहरं वगैरे मागे टाकत प्रॉपर खेडेगावातला रस्ता सुरू होतो आणि सोबतीला आहे डोंगर. वाव जबरदस्त. आय थिंक वरती पाऊस चालू असणार आता. ते जसं बघायला गेलं तर ते सगळं धुक्यामध्ये हरवलेले दिसत आहेत त्यांची टोकं. पोचलो आपण कोंडेश्वरला आणि लेजिट पूर्ण रिकामा पडला आहे डॅम. आहे कोंडेश्वर डॅम. सो आजची फेरी तर वेस्ट गेली म्हणजे इकडे येण्याची कारण की मेन अट्रॅक्शन जे आहे ते हेच आहे इकडचं. हा वाला डॅम पूर्ण भरलेलं असतं समोरपर्यंत आणि इथून पाणी वाहत असतं स्टेप्समध्ये आणि सरळ तिकडे. सो चला पुढे जाऊ डायरेक्ट मंदिराच्या इथे. पोचलो आहे मंदिराकडे. हे आपण पोचलो मंदिराजवळ आणि जेवढं आपण अपेक्षा करून आलो तेवढं असं काही अजूनपर्यंत काय बोलतात ते पाणी वगैरे नाही आहे नदीला. जी ही साईडची नदी आहे ही पण पूर्ण भरून वाहत असते आणि एक्झॅक्ट त्याच्या मागे आहे वॉटरफॉल.
तर मग हे जस्ट दर्शन घेऊन बाहेर आलं आणि बघितलं असेल आतमध्ये जी पिंड आहे ती प्रॉपर अशी दगडाच्या आतमध्ये, म्हणजे असं प्रॉपर मंदिरच नाही आहे, त्या दगडामध्ये कोरलेलं असं मंदिर आहे. या मंदिराच्या मागच्या बाजूला धबधबा. सो हे आहे मंदिर. हा इकडे एक छोटा धबधबा आहे आणि इकडचा मोठा असा, आणि हा खरंच आता हा इथे एवढा दिसतोय, रिॲलिटीमध्ये खूप मोठा आहे. आपण जेव्हा पूर्ण पाऊस फुल फॉर्ममध्ये असतो तेव्हा, आणि ह्या साईडला त्याहून मोठा असतो. अजून ह्याला तेवढासा फोर्स नाही आहे. इथे देखील एक मंदिर आहे आणि त्या बाजूला पण. चालू पुन्हा बाईककडे. आता आय थिंक थोडं वरच्या बाजूला जाऊन वरती पण एक गाव आहे ते चेक करू आणि बघूया कुठे मस्त असे ड्रोन शॉट घेता येत आहेत का. सो आलो आहे रिटर्न त्या स्पॉटला जाऊन. नंतर तर त्यापूर्वी वरती तारवाडी जे गाव आहे तिथे एक छोटासा राऊंड मारून येऊ. जास्त वर न जाणार, थोडंसंच. जेव्हा फर्स्ट टाईम आलेलो कोंडेश्वरला तेव्हा मी इकडच्याच कोणत्या तरी स्पॉट्सवर बरेचसे फोटोज काढलेले, आणि वरती जेवढं मला लक्षात आहे ते प्रॉपर, हां ते बघा प्रॉपर खेडेगाव होतं. आय थिंक आता इथे आता बनलं आहे काहीतरी बेटर. वाव, इकडनं हा व्ह्यू जबरदस्त आहे. रस्ता वर्स्ट आहे. आय थिंक इथेच थांबूया आपण, इथूनच रिटर्न फिरूया. वाव, सुंदर घर बांधलं आहे. हो हो, व्ह्यू आहे इथून जबरदस्त. हा सुद्धा स्पॉट ड्रोन उडवायसाठी चांगला होता, पण सध्या इथे घरं वगैरे आहेत, सो इथे नको. पुढे तो इकडे डोंगराचं टॉप आहे किंवा तो वाला टॉप आहे, तिथे ऑलरेडी बरेचसे बायकर्स आलेत. तिथे नसते तर आपण गेलो असतो तिथे. तिथे तुम्ही बघू शकता, तिथे ऑलरेडी एक बायकर्सचा ग्रुप आला आहे अख्खा. आता तो एक स्पॉट खूप सही होता. लेफ्ट साईडवाला स्पॉटला जाऊया आपण. आपण कुठे घसरणार नाही. इथे पण काचा टाकून ठेवल्या आहेत. हे का मम्मी आली, त्याची सगळी पिल्लं आलीत बरोबर. ये घाबरू नकोस. अरे ये घाबरू नका. चलो खतम, बाय बाय. आणि कचरा इकडे टाकू नका जर तुम्ही येत आहे. अरे या तुम्ही तो कसली वाट बघताय. कचरा तुम्ही आणलाय तसं परतही घेऊन जा. सो चला इकडनं निघून इथे येणं वर्थ झालं. म्हणजे ड्रोन उडवायसाठी नाही, पण या मस्त क्यूट पिल्लांना भेटता आला झालं. आता त्यांच्या आईने खाऊन घेतलं आहे, त्यांच्या आईच्या थ्रू आता त्यांना मिळत आहे. बाय बाय. आणि हा बघा इथेसुद्धा एक वॉटरफॉल असतो, पण पीक पावसाळ्यात. हळूहळू खाली. डुगू. ये मिशन सक्सेसफुल. स्पॉटवर होपफुली गर्दी कमी झाली असेल तिकडची आतापर्यंत. अरे यार, यांना पण तिकडे जायचं आहे. रस्ता अजूनही बेकारच कंडिशनमध्ये.
आरामात हळूहळू गेलं पाहिजे. आपले टायर पूर्णपणे गेलेले आहेत. तिकडे जो ग्रुप होता तो गेला आहे, पण ही एक स्कूटी आली आहे. मला असं पूर्ण रिकामं हवं तशा. हे पोचलो या स्पॉटला आणि तुम्हाला माहीत नाही, तुम्ही ते बघू शकता का, पण इथे रेनबो दिसतोय समोर एकदम हलक्या लाईनमध्ये. हवा इकडे ह्या पॅचमध्ये एकदम क्लिअर नाही आहे पण दिसतोय. या स्पॉटला येऊन थांबलं आणि बराच वेळ इथे थांबलो. थोडी काय बोलतात ते गर्दी वगैरे क्लिअर व्हायचं होईल याच्यामुळं, पण लोक येत जातच करतात म्हणून ड्रोन उडवायचं थांबले. ऑलमोस्ट नाही म्हटलं तरी अर्धा पाऊण तास मी इथेच बसून आहे फक्त. आय थिंक आता उडवायला ड्रोन जाऊ दे, गर्दीकडे लक्ष नको दे आजूबाजूच्या. बघत होतो की क्लिअर वातावरण मिळतं आहे का. इकडनं व्ह्यू थोडं हे मंदिर आहे जिथे आपण आता मगाशी जाऊन आलो आहे. इथे मलंगड आहे. हे सगळं माथेरानची रेंज आहे इकडची. इथेच पुढे तो गडेश्वर डॅम देखील आहे जिथे आपण रिसेंटली गेलो होतो. बस उडूया. बघा आता डायरेक्ट ड्रोन शॉट्स. हो, सो आपण आलो आहे खाली जमिनीवर आणि होप तुम्हाला ड्रोन शॉट्स आवडले असतील. समोर ते जे दोघं दिसत आहेत त्यांचं पण यूट्यूब चॅनल, ते पण मराठी यूट्यूबर आहेत. ते स्वतःहून येऊन आपल्याला भेटले. आय थिंक TMT वंडर असं त्यांचं चॅनलचं नाव आहे. पण मस्त वाटतं असं कोणतरी ओळखीचं किंवा मराठी यूट्यूबर सेम कम्युनिटीमधलं येऊन भेटतं तेव्हा. आता राम 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 राम. ओके, इझी निघते. पुढचा पॅच थोडासा बेकार आहे. हा पण पॅच मस्त होता, पण जे तिकडनं ड्रोन शॉट आले आहेत जबरदस्त आले आहेत. म्हणजे उडवायला तर म्हणजे फर्स्ट टाईम मी ड्रोन एवढा मॅन्युअलवर उडवला आहे. नॉर्मली मी जे ऑटोमॅटेडवाले तेच मोड टाकायचो, पण ह्या वेळेला बऱ्याचशा शॉट्स आहेत जे मी मॅन्युअलवरच घेतलेत. हे तर आत्ता ही कंडिशन आहे, पावसात तर इथे विचारायलाच नको. पण तरी पण येणार. तर मग ही झाली आपली रिटर्न जर्नी स्टार्ट. सर्वात बोरिंगवाला पार्ट. 9:42ला निघालो आहे. चला आता रिटर्न जर्नी जास्त रेकॉर्ड नाही करत. इन केस कुठे थांबलो तर रेकॉर्ड करू, नाहीतर भेटू मग पुढे. पोचलो रबायला आणि आता ही मॉन्सून राईड झाली आहे. पाऊस सुरू झाला. यापुढे तर मी वाटत नाही रेकॉर्ड करू शकून, मी कॅमेरा काढून ठेवतो. चला मी इथेच एंड करतो मध्येच. जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा, सांगा ड्रोन शॉट कसे वाटले ते. आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. चलो बाय, टेक केअर.